नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनची नाफेडमध्ये ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायची ती लाईव्ह प्रोसेस बघणार आहोत. ही नोंदणी 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली आहे आणि ती 31 डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करायची आहे. ही नोंदणी करताना तुम्हाला 2 ॲपची गरज पडणार आहे. ती म्हणजे ई समृद्धी ॲप ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे गव्हर्नमेंट लिहून दिसेल तीच ॲप डाउनलोड करायची. ती आपण इन्स्टॉल करून घेऊ. आणि पुन्हा एक ॲप आहे फेस आधार RD म्हणून, ती सुद्धा आपल्याला इन्स्टॉल करून घेऊन घ्यायची आहे. ही एक ॲप इन्स्टॉल झाली आहे. लगेच आपण दुसरे ॲप इन्स्टॉल करून ठेवू आपल्या याच्यात. फेस आधार RD म्हणून टाकायचं आहे तिथे. ही ॲप इथे बघायचं गव्हर्नमेंट आहे का टिक. इथे गव्हर्नमेंट टिक असलं पाहिजे, ही व्हेरीफाईड असली पाहिजे. तर ही सुद्धा आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायची आहे. या 2 ॲपचं आपल्याला काम पडणार आहे. आपण आता दोन्ही ॲप डाउनलोड करून ठेवले आहे. तर आता आपण आपली प्रोसेस चालू करूया. आणि सोबतच आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 याचा सुद्धा फोटो काढून ठेवायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये. चला सुरू करूया आपण. ई समृद्धी ॲप ओपन करूया. याला इथे भाषा निवडूया आपली मराठी. सेव्ह करू. इथे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे, तो आपण टाकून घेऊ. नंतर OTP मागेल, आपण OTP टाकून घ्यायचा आहे. इथे ठीक आहे वरती क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येईल. येथील तात्पुरती नोंदणी, इथे नोंदणी, बँकेचा तपशील, नॉमिनीची नोंदणी, योजनेत सहभाग, अर्जाची स्थिती आणि शेतकऱ्याचे वेळापत्रक. तर आपण इथे तात्पुरती नोंदणी करणार नाही, आपण आपली डायरेक्ट नोंदणी करणार आहोत. तर आपण नोंदणी करूया. टिप आहे इथे शेतकऱ्यांचे तपशील नोंदणीकृत केले जातील आणि ॲग्रीस्टॅग आणि आधार KYC तपशीलनुसार जतन केले जातील म्हणते. आधार तपशिलांसह बँक सीडिंग तपशिलासाठी लिंक पहा म्हणते. आपण इथे समजले म्हणून टिक केलं. आता आपण नोंदणी करणार आहोत. नोंदणीमध्ये आपलं राज्य महाराष्ट्र टाकला, आपण आपला मोबाईल नंबर तो सुरुवातीला टाकला तोच ॲटोमॅटिक घेऊन घेईल. इथे आधार कार्डनुसार शेतकऱ्याचे नाव टाकायचं आहे. इथे आधार कार्ड टाकला का ही डिटेल जे खालचे दिसते हे ॲटोमॅटिक घेऊन घेईल. तर आधार कार्डनुसार शेतकऱ्याचे नाव, त्याचा आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंक, पिन कोड हे सगळे येऊन जाईल. नंतर आपण इथे पुढे जा वर टिक करायचं आहे. आपण डिटेल भरून घेऊया. आता इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे 2 ऑप्शन येईल. आधार प्रमाणीकरण, चेहरा प्रमाणीकरण किंवा फिंगरप्रिंट प्रमाणीकरण. तर ती जी ॲप आपण डाउनलोड केली होती फेस आधार RD म्हणून, त्याचा इथे ॲटोमॅटिक वापर होणार आहे. आपण इथे चेहरा प्रमाणीकरण करणार आहोत. या चेकबॉक्सवरती टिक करूया. येथील मी याद्वारे ई समृद्धीला माझ्या समजुतीनुसार आणि या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या अटीनुसार माझ्या वस्तूंच्या खरेदीसाठी माझा आधार डेटा वापरण्यास संमती देतो. मी समजतो की माझा डेटा केवळ या उद्देशासाठी वापरला जाईल आणि एजन्सी याची सुरक्षा आणि गोपनीयता निश्चित करेल. यासाठी आपण सहमत आहोत बा असं टिक करायचं. इथे टिक केलं आणि इथे चेहऱ्याचा हा जो बॉक्स दिसते इथे टिक करायचा आपल्याला. त्यानंतर इथे पाहू शकता आधारनुसार तपशील आलेला आहे आणि इथे तपशिलाची पुष्टी करा म्हणते. इथे टिक करायची आहे. ही जी ग्रीन दिसते टिक दिसते इथे टिक करायची. इथे आपली पूर्ण डिटेल्स येऊन जाईल. इथे टिक करूया आपण. नंतर इथे आपला फोटो येईल. आधार कार्डनुसार शेतकऱ्याचे नाव, त्याचा आधार क्रमांक, जन्मतारीख, आपला पिन कोड, ॲड्रेस. इथे चेकबॉक्स येईल. तिथे प्रमाणीकरण करण्यासाठी संमती देण्यात येत आहे बा. तिथे आपण या चेकबॉक्सवर टिक करणार आहोत आणि पुढे इथे क्लिक करणार आहोत.
हे झाल्यानंतर ॲग्रिस्टॅक पोर्टलनुसार तपशील. इथे राज्य महाराष्ट्रच राहील. जिल्हा टाकायचा आपला, तालुका टाकायचा आपला, गाव टाकायचं आहे आपलं. शेतकऱ्यांची वर्गवारी करायची आहे. इथं लार्ज, मार्जिनल, मीडियम, सेमी, स्मॉल. इथे हा छोटा जो आय बटन दिसते इथे टिक करायचं. इथे सांगितलं आहे त्यांनी शेतकऱ्यांची वर्गवारी हेक्टरमध्ये धारण केलेल्या जमिनीवर आधारित आहे. अल्पभूधारक शेतकरी म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेले. लहान शेतकरी म्हणजे 1 ते 2 हेक्टर दरम्यान. अर्ध शेतकरी म्हणजे 2 हेक्टर ते 4 हेक्टर दरम्यान. आणि मध्यम शेतकरी म्हणजे 4 हेक्टर ते 10 हेक्टर दरम्यान. आणि मोठा शेतकरी म्हणजे 10 हेक्टरपेक्षा मोठे किंवा 10 हेक्टर म्हणजे तो मोठा शेतकरी झाला. काही जर कन्फ्युजन असेल तर इथे तुम्ही क्लिक करू शकता. इथे शेतकऱ्यांची वर्गवारी जो आहे ना त्याच्या बाजूला हे आय दिसते ग्रीनमध्ये, इथे टिक करायचं. ठीक आहे. तर आपण 1 हेक्टरपेक्षा कमी आहो किंवा 1 हेक्टर आहो, 1 हेक्टर आहो तर स्मॉल. आपल्याकडे 1 हेक्टर जमीन आहे तर आपण स्मॉलमध्ये आहो. हां, इथे पिकाची वर्गवारी नाही, वर्गश्रेणी आपली कास्ट कोणती आहे म्हणते, आपण अदर बॅकवर्ड क्लासमध्ये येत आहोत. पित्याचे नाव इथे टाकायचं आहे आपल्याला. आणि सहाय्यक दस्तऐवजाच्या जागी आपण आधार कार्ड टाकतो. तर आपण इथे आधार कार्ड अपलोड करणार आहोत. ठीक आहे. ही आपण माहिती भरून घेणार आहोत. आता इथे आपण आधार कार्ड अपलोड केलेलं आहे आणि इथे सबमिट बटनावरती क्लिक करू. आर यू शुअर वांट टू सबमिट फार्मर डिटेल्स? यसवरती क्लिक करू. इथे आपल्याला मेसेज येईल फार्मर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं आहे विथ फार्मर आय डी नंबर हा आहे. डू यू वॉन्ट टू ॲड नॉमिनी? आपण इथे यस करू. फार्मर नॉमिनी डिटेल्स नॉट फॉर. आपण इथे फार्मरची नॉमिनी डिटेल्स आपण इथे ॲड करणार आहोत. नॉमिनीचं रिलेशन काय राहील? आई राहील, वडील राहील, सिस्टर राहील, बायको राहील, भाऊ राहील, कोण राहील ते रिलेशन टाकायचं आहे. नॉमिनीचा आधार नंबर टाकायचा आहे. आणि नॉमिनी जर फार्मर आय डी असेल तर फार्मर आय डी टाकून इथे सबमिट करणार आहोत. आपण नॉमिनी इथे काही ॲड करणार नाही. इथे बॅक येऊन जाऊ. ठीक आहे. आपली नोंदणी झाली आहे पूर्ण. आता आपल्याला बँकेचा तपशील ॲड करायचा आहे. आपण आता बँकेचा तपशील ॲड करू. इथे अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे आपल्याला. IFSC कोड टाकायचा आहे. ब्रँच कोणती आहे ती टाकायची आहे. बँक कोणती आहे ती टाकायची आहे. बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आपल्याला. बँकेचा अकाउंट नंबर परत एकदा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. आणि बँकेचं चेकबुकची कॅन्सल चेक किंवा बँकेचं पासबुक इथे आपल्याला अपलोड करायचं आहे. JPG किंवा PDF असलं पाहिजे ते. आपण ही पूर्ण डिटेल आता भरूया. ही सर्व डिटेल भरणं झाल्यानंतर आपण इथे सबमिट करू. आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट फार्मर बँक डिटेल्स? यस करू आपण इथे. फार्मर बँक डिटेल्स ॲडेड सक्सेसफुली. तर आपली इथे नोंदणी झालेली आहे. बँकेचं तपशील ॲड करता आलेला आहे. नॉमिनीची डिटेल टाकली आहे आपण. आता आपल्याला योजनेत सहभागी व्हायचं आहे. तिथे योजनेत सहभागीवरती आपण टिक करूया. इथे आपले ऑलरेडी डिटेल येऊन जाईल. आणि इथे आपल्याला आता स्कीम निवडायची आहे. स्कीम कोणती आहे आपली? तिथे 3 स्कीम आहे. ब्लॅक ग्राम उडद आहे खरीप हंगाम 2025साठी. सोयाबीन आहे आणि इथे ग्रीन ग्राम मूग आहे. तर आपण इथे सोयाबीन करणार आहोत. आपण सोयाबीन पिकासाठी केली आहे. इथे बाकीचं येऊन जाईल इयर सेशन 2025 आणि 25K. कमोडिटीमध्ये ग्रीन ग्राम मूगमध्ये येऊन जाईल ते सोयाबीन. इथे आपण स्कीम पार्टिसिपंटमध्ये हे आपण डिटेल भरली की आपल्याला इथे नेक्स्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला लँड ॲडिशनमध्ये डिटेल भरायची आहे. स्टेट कोणतं आहे आपलं? महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे आपलं. तालुका टाकायचा आहे आपला. हे कुठलं टाकायचं आहे? ज्या भागात शेती असेल आपली तिथली लँडची डिटेल्स टाकायची आहे आपल्याला. म्हणजे जिल्हा, तालुका, कुठलं गाव, सर्वे नंबर, खाता नंबर, किती हेक्टरमध्ये आपली लागवड होती, जमीन लीजवर घेतली होती का ती आपली स्वतःची होती तर आपली स्वतःची जमीन होती.
हे आपल्याला पूर्ण डिटेल भरायचे. आपण डिटेल भरूया आता इथे. तर आपण इथे पूर्ण आपली डिटेल भरली आहे. किती हेक्टर जमीन आहे आणि लागवड आपण स्वतः केली आहे का रेंटेड आहे ते आपण सगळी इथे डिटेल टाकलेली आहे. एकदा डिटेल चेक करून घ्यायची आणि इथे सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट. जर तुमची शेती आहे तर सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करा म्हणत आहे. आणि इथे आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, लँड ओनर नेम, सर्वे नंबर, खाता नंबर, टोटल एरिया किती आहे हे आपलं सगळं इथे येऊन जाईल. तर आपण इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणजे जो आपला 7/12 असेल तो आपण इथे अपलोड करायचा आहे. तर आपण इथे आपला 7/12 अपलोड केला आहे. एकदा डिटेल चेक करून घ्यायची. इथे चेकबॉक्सवरती टिक करून घ्यायचं. स्टेटच्या समोरचे महाराष्ट्र इथे चेकबॉक्स आहे, इथे टिक करून घ्यायचं. डिटेल एकदा बघून घ्यायची आणि इथे सबमिट बटनवरती क्लिक करायचं. आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट अप्लिकेशन डिटेल्स, इथे या मेसेज आला की यस करायचं. तर आपण इथे अशा प्रकारे अर्ज करू शकतो ऑनलाईन. आणि आपण ऑफलाईनसुद्धा नाफेडच्या मार्केटमध्ये जाऊन स्वतः ऑफलाईन अर्ज करू शकतो. आणि हा जो ऑनलाईन अर्ज आहे याची प्रिंट घेऊन जाणे आहे आणि याच्यासोबतच आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12ची एक कॉपी घेऊन जायचं आहे. आणि ही नोंदणी जेव्हा होऊ शकते त्यामध्ये ई पीक पेरामध्ये किंवा 7/12वरती तुमच्या सोयाबीनची नोंद असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊ शकते. किंवा तुम्ही जेव्हा नाफेडला जाल तेव्हाही ते तुमच्या 7/12वरती चेक करेल की तुमचं 7/12वरती सोयाबीनची नोंद आहे की नाही. धन्यवाद.